विद्यार्थी मित्रांनो, मी हिम्मत भोई आणि तुमचे माझ्या शैक्षणिक उपक्रम या YouTube चॅनलवर स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक घेतलेला आहे बेरीज करा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या गणित विषयामध्ये 4 क्रिया आपल्याला प्रत्येकाला आल्या पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आपण घटक घेतलेला आहे बेरीज करा। चला मग सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या। ज्या वेळेस मी आपल्याला गणित सोडवत असताना जे मार्गदर्शन करेल, ज्या सूचना देईल, त्या सूचनांचं पालन आपण निश्चित करायचं आहे। त्याशिवाय आपल्याला गणित सोडवता येणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला मी आपल्याला संख्या वाचून दाखवणार आहे। ज्या वेळेस आपण संख्यांचं वाचन करतो त्या वेळेस आपण एकक, दशक, शतक प्रमाणे संख्यांचं वाचन केलं पाहिजे। चला तर मग माझ्या मागे आपण सुद्धा बोलायचं आहे। 6 एकक, 7 दशक, 6 शतक, 7,000, 7,000, 676 अधिक 3 एकक, 2 दशक, 3 शतक, 5,000 म्हणजे 5,323। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 7,676 अधिक 5,323 यांची बेरीज करायची आहे। बेरीज करणे म्हणजे संख्या मिळवणे, संख्यामध्ये संख्या मिळवणे। ज्याप्रमाणे आपण बाजारातून काही वस्तू आणल्या आणि सगळ्या वस्तू जर एकत्र मिळवायच्या असल्या तर त्याला आपण काय म्हणणार? बेरीज किंवा अधिक। या ठिकाणी हे चिन्ह आहे अधिकचं। ज्या वेळेस तुम्ही गणित सोडवता चिन्ह दिलेलं असतं तर ते चिन्ह आपण ओळखायचं आहे। हे चिन्ह आहे वजाबाकी, हे चिन्ह आहे भागाकार, हे चिन्ह आहे गुणाकार आणि हे चिन्ह आहे बेरीज। आपण आज बेरीज सोडवणार आहोत, म्हणून व्यवस्थित लक्ष द्या। चला मग ज्या वेळेस आपल्याला बेरीज आणि वजाबाकी हे उदाहरण सोडवायचं असतं त्यावेळेस उजव्या बाजूने सुरुवात करायची असते। आता उजवी बाजू म्हणजे कोणती? ज्या हाताने आपण जेवण करतो। समजा मी असा उभा राहिलो, ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू, मग आपण या उजव्या बाजूने सुरुवात करणार आहोत। चला मग गणित कशा पद्धतीने सोडवायचं मी आपल्याला समजावून सांगतो, मात्र सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या। जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे। जास्तीत जास्त आपण अभ्यासावर फोकस केला तर आपलं ज्ञान वाढत असतं आणि वाढलेलं ज्ञान आपल्याला आपल्या जीवनासाठी अतिशय प्रेरणादायी ठरत असतं। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला उजव्या बाजूने बेरीज सोडवत असताना वरचा अंक आणि खालचा अंक यांची बेरीज करायची। 2 नंबरला वरचा अंक, खालचा अंक यांची बेरीज करायची। 3 नंबरला वरचा अंक, खालचा अंक यांची बेरीज करायची। शेवटी 4 नंबरला वरचा अंक, खालचा अंक यांची बेरीज करायची। बेरीज करायची म्हणजे कशी करायची? विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाची सुरुवात होत आहे। चला तर मग लक्ष द्या। 6 आणि 3 यांना एकत्र मिळवायचं आहे। मग आपण सुरुवातीला काय करायचं? वरचा जो 6 आहे त्या 6 रेषा ओळायच्या। मोजा 1 2 3 4 5 6। पण खालचा जो अंक आहे 3 रेषा ओळायच्या। 1 2 3 या सर्व रेषा मोजून काढायच्या। अतिशय सोपा आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9। मग 9 अंक आल्यावर ज्यांची आपण बेरीज केली त्यांच्याच खाली लिहायचं, इकडे तिकडे लिहायचं नाही, त्यांच्याच खाली 9 लिहायचा। आलं का लक्षात? मग या रेषा पुसून टाकायच्या। ज्या वेळेस तुम्ही पाटीवर किंवा वहीवर उदाहरण सोडवता, वहीवर सोडवताना पेन्सिलचा वापर करायचा रेषा ओढण्यासाठी, गोल काढण्यासाठी। पाटीवर तुम्ही खडूचा वापर केला तर ती पुसता येईल आपल्याला। मित्रांनो, या ठिकाणी 2 नंबर अंकांचा आपल्याला आता बेरीज करायची आहे। 2 नंबरला अंक कोणते आहेत? 7 आणि 2। मग
7 रेषा सुरुवातीला ओढायच्या. मोजा 1 2 3 4 5 6 7. त्याच्यानंतर दोन रेषा ओढायच्या. 1 2. सर्व रेषा मोजून काढायच्या. मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9. मग कुठे लिहिणार? त्यांच्याच खाली आपण लिहायचा. हा 9 लिहिला बरोबर. मग त्याच्यानंतर हे पुसून टाकायचं. आता 3 नंबरला 6 आणि 3 आहे. मग किती रेषा ओढणार सुरुवातीला? 6. सुरुवातीला किती रेषा ओढणार? 6. मग 6 रेषा ओढायच्या. 1 2 3 4 5 6. मग किती ओढणार? 3. 1 2 3. या सर्व रेषा मोजून काढायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे बापरे, 9 येत आहेत सगळे. मग या ठिकाणी 9 लिहायचा. मात्र उत्तर जे आलं त्या अंकांच्या खालीच लिहायचं. इकडे तिकडे लिहायचं नाही. अतिशय महत्वाची गोष्ट. तुम्ही काय करतात? उत्तर काढतात, इकडे तिकडे लिहून टाकतात. आपण घरी जातो, आपण आपल्या घरी जातो ना, का दुसऱ्यांच्या घरी जातो? मग या ठिकाणी ज्यांचं उत्तर असेल त्यांच्याच खाली लिहिलं पाहिजे ना. नाहीतर मग कुठे कुठे लिहिणार, तुमचं काढलेलं उत्तर पण चुकणार. आणि मग मार्क कसे मिळतील? भोपळा. कोणाला भोपळा पाहिजे? सांगा मला, भोपळा पाहिजे तुम्हाला? चांगले मार्क पाहिजेत ना. चांगले मार्क मिळवण्यासाठी ज्या वेळेस ज्या पद्धतीने मी ज्या सूचना देतोय त्या सूचनांचं व्यवस्थित पालन करायचं. डोळ्यांनी नीट पाहायचं, कानांनी नीट ऐकायचं आणि मनात ठेवायचं. ज्या वेळेस विचारलं त्यावेळेस बोलायचं आणि लिहायचं. किती सोपं आहे. चला मग 4 नंबरचे अंक कोणते आहेत? 7 आणि 5. मग सुरुवातीला आपण कोणत्या रेषा ओढतो? वरचा अंक 7 रेषा ओढायच्या. 1 2 3 4 5 6 7. नंतर किती रेषा ओढणार? 5. 1 2 3 4 5. आता सर्व रेषा आपण मोजून काढू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 अंक आला म्हणजे 2 अंकी संख्या तयार झाली. आपल्याला हातच्याला द्यायचा असतो, पण पुढे घर असेल तरच हातच्याला द्यायचं, नाहीतर हातच्याला द्यायचं नाही. या ठिकाणी हा 12 आपण डायरेक्ट इथं लिहिणार आहोत. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. उत्तर काय आलं? माझ्या मागे बोलायचं आहे. 12,999. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बेरीज करा. 7,676 अधिक 5,323 बरोबर उत्तर आलं 12,999. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या शैक्षणिक उपक्रम YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.